नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नवी मुंबईतील नालंदा विपश्यना केंद्राचे संस्थापक पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो अनंतात विलीन। देशभरातील बौद्ध भिक्खूंची मोठी उपस्थिती। समता सैनिक दलाच्या जवानांनी दिली मानवंदना। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि आमदार विजयभाई गिरकर यांनी घेतले पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे अंतिम दर्शन। आता बातमी सविस्तर। नवी मुंबई सेक्टर 6 येथील नालंदा विपश्यना केंद्राचे संस्थापक पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे 7 सप्टेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने नायर रुग्णालयात दुःखद निधन झाले होते। पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे पार्थिव नालंदा विपश्यना केंद्रामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। 6 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर सुमारे 17 दिवस नवी मुंबईतील नालंदा विपश्यना केंद्रामध्ये या केंद्राचे संस्थापक पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना आहे। काल 17व्या दिवशी फुलांनी सजवलेला रथ, या रथातून पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे पार्थिव पूज्य भिक्खू संघ आणि उपासकांची मोठी उपस्थिती आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी अंतिम यात्रेत सहभागी होत पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांचे दर्शन घेतले। समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांना अखेरची सलामी दिली। नवी मुंबई सेक्टर 9 येथील दिवागाव स्मशानभूमीत पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो, अरुणती महाथेरो कलकत्ता, भंते शांतिरत्न यांच्यासह देशभरातील भिक्खू संघ, धम्मसेवक, आमदार विजयभाई गिरकर, रविभाऊ गरुड, नागसेन कांबळे यांच्यासह विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे पदाधिकारी, उपासक, उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याबद्दलची ही बातमी आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने पूज्य भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। वो साइड चले जाना त्या साइडला गेलं की आता बनते ना पुढे का बनते का मोबाईल मध्ये
नका 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 पुढे नाही काय काय तिकडून जावं त्या साईड तिकडनं जावं तिकडनं जावं पाठवून हे केले